पाहता लोचन कृपा पाहता लोचन कृपा पाहता लोचन कृपा
लीला
करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शरणांगता देव राखे रावाखे विघ्नाचे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते, तुका म्हणे लीन भावे कळे भावे वर्महे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते विठ्ठल। समचरण सरोजम सान्द्र नीलाभोदा, जगन निहित पानी मण्डन मण्डना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथमा नमना, पांडुरंगा करो प्रथमा रंजवून चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा वही मस्तक हे पाया पाया मस्तक हे पाया तुझी घेई सेवा सकल भोवावनी असो न स्वभावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे निजगणे पंढरीराया विठ्ठल करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या यच्चे यावत मनुष्य मात्रांना जीवनाचं कल्याण व्हावं या उदात्त हेतून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी या सर्व सामान्य जीवाला केलेला हा उपदेश आहे। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देईन। वैकुंठवासी
मधुकर नामदेव राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे। अधिक वेळ न करता ज्यादा विचार न करता अलीकडे अशी परिस्थिती झाली आहे, माणसात राहायचं असेल तर जनावरातून बाजूला निघावं लागलं। बरं, जनावरात राहण्यासारखं जनावरात बी काही राहिलं नाही याचं मला दुःख भयंकर वाटतं। तेवढं सरकार आमच्या पाठीशी नाहीये, निसर्ग आमच्या विरोधामध्ये गेलाय। एवढा पाऊस पडतोय की आपल्या सारख्यांचं बरं, पश्चिम महाराष्ट्राचा अजून तरी बरं आहे, पण विदर्भ मराठवाडा हा सध्या सगळा महाराज पाण्याच्या खाली गेलाय, भयंकर परिस्थिती आहे। त्यामुळे निसर्ग आपल्या विरोधात सावध राईसारखा पाऊस आपल्यावरती येऊन पडतोय आणि याच्याही पुढे एखाद्या गायीच्या कासेला चिकटून एखादा कोचिड बसावा तसे सावकार आपल्या पाठीला चिकटलेले। त्यामुळे सहजासहजी जोपर्यंत आमचं सरकार या शेतकऱ्याची संपूर्ण 100% कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र तरी विहार स्वतःला लागत नाही। विठ्ठल आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे, मी वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नसावी, कुणाला इमोशनल करणं हा माझा अजिबातच हेतू नाही, पण जाता जाता एका मिनिटामध्ये सांगून जाईल। घरातला एखादा करता माणूस निघून गेल्यानंतर घराची काय अवस्था होते हे वेगळं सांगायची आवश्यकता नसावी। एखादा घरातला करता गेल्यानंतर त्या घराचा कसा पकडा होतो ना, आणि माझं तर स्वतःच मत असं आहे, ज्या दिवशी आमच्या जीवनातली आई गेली त्या दिवशी आमच्या जीवनातलं प्रेम गेलं, आणि ज्या दिवशी आमच्या जीवनातला बाप गेला त्या दिवशी आमच्या जीवनातलं संरक्षण गेलं। या मताचा मी आहे, म्हणून या कुटुंबाचा आधारवड गेलाय म्हणलं तरी काय हरकत नसावी। या कुटुंबाचा आधारवड गेलेला आहे, या विषयावरती मी 100% बोलणे याच्या बाबतीत काही दुमत नाही, पण शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आता मला एका तासामध्ये मला अभंगाचं चिंतन करून घ्यायचं आहे। विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये वर्णन करतायत, यच्च यावत मनुष्य मात्रांना जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतायत, जीवनाचं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर दुसरा पर्याय नाही। जर खरोखर जर आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल, आयुष्याची इति कर्तव्यता पूर्ण करायची असेल तर मी सांगतो ते करा म्हणे, बाकीचं काहीच करू नका। जगद्गुरु तुकोबरायांचं मत मी सांगतो ते करा। ऐका ऐका भाविक जन, वाल कोण कोणते तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा। माझ्या अखिल कोट ब्रह्मांडना एकाचं नामस्मरण अहोरात्र जर केलं तर जीवनाचं कल्याण होईल। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाच्या परंपरेचा अजूनही आपल्या महाराष्ट्राला अंदाज आलाच नाही, याचं मला भयंकर दुःख वाटतं। ज्या ज्ञानोबरायांच्या नंतर, ज्या तुकोबरायांच्या नंतर त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो, त्या वारकरी संप्रदायाचा विचार अजून आम्हाला, ती तत्व निष्ठा परंपरा अजून आम्हाला कळाली नाही, याचं भयंकर दुःख आहे। सगळ्यांनीच माला घालाव्या, सगळ्यांनीच कीर्तन करावं, सगळ्यांनीच वाऱ्या कराव्या या मताचा मी नाहीये, पण जी तत्व जे विचार आतापर्यंत आपल्या पुढे मांडले त्या विचाराचा तरी कमीत कमी विचार करायला हवा होता असं मला वाटतं। कीर्तनात कसं बसावं, किती बोलावं, किती उठावं याचाही मर्यादा सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत। हजारो वर्षापासून चालत आलेल्या हा परंपरेचा जर अजून आम्हाला अंदाज आला नसेल, आणि बऱ्याच कीर्तनकारांना मी बऱ्याचदा सांगत असतो, लाईव्ह कीर्तन आहे तरी सुद्धा धाडस करतोय। कीर्तन ही आमच्या बऱ्यापैकी लोकांनी कला म्हणून ज्या दिवशी करायला सुरुवात केली त्या दिवशी खरा कीर्तनाचा दर्जा ढासळला। कीर्तन ही कला नाही आहे, कीर्तन ही साधना आहे, कीर्तन ही परंपरा आहे, कीर्तन ही निष्ठा आहे।
या कीर्तन परंपरेचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस। ज्या कीर्तना पुढे समाधीचं सुख ओवाळून टाकावं त्याचं नाव कीर्तन आहे। म्हणून मी बऱ्याचदा सांगतो कीर्तनामध्ये कीर्तनाची परंपरा, कीर्तनाची तत्व आणि कीर्तनाची निष्ठा ज्याला कळत नाही मी म्हणतो त्याला काही कळत नाही। विठ्ठल या सर्वसामान्य जीवाला उपदेश करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात तुम्ही बाकी काही करू नका, मी सांगतो ते करा। आयुष्याचं जर कल्याण करून घ्यायचं असेल, जर खरोखर जीवनाचं महाराज जर संपूर्ण कल्याण करायचं असेल तर मी सांगतो ते ऐका म्हणे, तुम्ही बाकी काही करण्याची गरज नाही। जर नरकाला जायचं नसेल तर मी सांगतो ते ऐका, मग काय करावं लागेल? तुकोबराय वर्णन करतात बाकी काही करण्याची गरज नाही, मी सांगतो ते ऐका। रामकृष्ण नाम ये दोन्ही साजरी हृदय मंदिर स्मरा करे। अखिल कोटी ब्रह्मांड एकाचं नामस्मरण तुम्ही जर अंतकरणामध्ये घेतलं तर वेगळं काही करण्याची गरज नाहीये। म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात बाकी तुम्ही काहीच करू नका, काही थोडे बहुत लागपाट करा भक्ती भाव जरा बलकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट नजरी करणी असेल गोड शेवट गा। याला एक वारकरी चाल ऐका। राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे, शेवटचे गुण त्याची घरी गा। रामकृष्ण वासुदेवा दानवे जनाचे वाजविच पुरिया, ताल घागरिया घोषेगा रामकृष्ण वासुदेवा, शेवटचे गोड त्याचे घरी गा। रामकृष्ण वासुदेवा तालवे जनाचे पुरेगा, टाळा करा घोषगा रामकृष्ण वासुदेवा। महाराज वर्णन करताय बाकी काही करण्याची गरज नाही। सोपं सांगतो तुमच्या पुढे अवघड तुम्हाला जमणार नाही। आम्हाला सोपं सांगूनही आम्ही करत नाही, मग अवघड सांगून करण्याचा प्रश्नच येत नाही। बर किती सोपं आहे मला सांगा। मी काय तुम्हाला म्हटलं नाही संसार सोडा, संन्यास घ्या, कुठतरी एका पायावरती अंगठ्यावरती खिल्यावर उभं राहा, हे मी बोललोच नाही। नखाच्या चुंबळी होईपर्यंत, केसाच्या जटा होईपर्यंत प्रायभारा नावचिंतन करा असंही मी म्हणलो नाही। तुमच्या आमच्या पुढे या सर्वसामान्य जीवाला एक सबसिडीचं जीवन तुमच्या आमच्या पुढे तुकोबरायांनी मांडलंय। संसारामध्ये राहून या सगळ्या गोष्टी करता येतात नाही। आपलं दररोजचं नित्यकर्म करत असताना, आपली दररोजची कामं करत असताना तुकोबराय वर्णन करतात कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। आपल्या कामामध्ये आपलं काम करत असताना कधी कधी रामराम म्हणायला काय हरकत आहे, पण आम्ही म्हणत नाही। जर महाराज त्या भगवंताचं नामस्मरण जर जीवनामध्ये झालं तर त्याचा फायदा तुकोबराय वर्णन करतायत। जो काळ जगाला खातो त्याच काळाच्या माथ्यावरती पाय देण्याचं सामर्थ्य या नामचिंतन येईल, हे तुकोबरायांचं मत आहे। पण जर थोडं बारकाई नाही का, मी सांगेन तुम्हाला, जो काळ जगाला खातो त्याच काळाच्या माथ्यावरती पाय देण्याचं सामर्थ्य जर आणायचं असेल आणि या कलिकालावरती जर सत्ता गाजवायची असेल तर त्याला एकच पर्याय जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत। करूयाची कथा नामाचा गजर आम्हा
सार काय करी मनोहरीची दास लिवती भूषणी कापिता या भेने कलिकाल। या भगवंताच्या नामस्मरणानं कलिकाल सुद्धा थरथर कापतो। तुकोबरायांचं दुसरं प्रमाण आहे का? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। हरि भजनी है तवलिले जग, हरि भजनी है तवलिले जग, हरि भजनी है तवलिले जग, हरि भजनी तवलिले जग, हरि भजनी है तवलिले जग, हरि भजनी है तवलिले जग, हरि भजनी तवलिले कलिकालावरती जर विजय मिळवायचा असेल तर त्या अखिल कोट ब्रह्मांडनं एकच्या नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय तुमच्या पुढे नाही। मी माझंही मत असं आहे, या सध्याच्या फायोजीच्या काळामध्ये वेल एज्युकेटेड हाय क्वालिफाईड लोकांपुढे भगवंताच्या नामस्मरणाचं महत्व सांगणं म्हणजे वेड्यात निघणं हे मलाही माहित आहे। सध्याच्या काळामध्ये त्याच्यावरती विश्वास बऱ्याच लोकांचा बसणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे। पण जर बारकाई नाही का भगवंताच्या नामस्मरणाचं अजूनही महाराज कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलीही ताकद सामर्थ्य कमी झालेलं नाहीये। बऱ्याच लोकांना भगवंताच्या नामाविषयी भगवंताविषयी बऱ्याच लोकांना शंका आहे, पण मी ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा सांगून जातो, जरा कान देऊन ऐका। ज्या लोकांना भगवंतावरती विश्वास नाही, ज्या लोकांना भगवंताच्या नामावरती विश्वास नाही, नास्तिकतेनं या जगतामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराज अगदी तोंड वर करून ही माणसं जी मिरवतायत त्यांच्यासाठी मी बऱ्याचदा सांगतो, हे मी सांगितल्यानंतर तुम्ही मग आता ठरवा देवाला मानायचं किंवा न मानायचं। हा जो विषय मी तुमच्या पुढे मांडतोय ना, हा घडलेला विषय कुठली सांगी वांगी नाहीये। एक 5 मिनिटासाठी हा विषय मी तुमच्या पुढे मांडतोय, मग ठरवा देवाला मानायचं न मानायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे। म्हणून मी बऱ्याचदा सांगत असतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरेंना ज्या दिवशी हृदय विकाराचा झटका आला, या जगातले सगळे नामवंत डॉक्टर एकत्र जमा झाले आणि सगळे डॉक्टर एकत्र जमा होऊन बाळासाहेबांच्या हृदयावरती ऑपरेशन करण्याकरता महाराज सगळे प्रयत्न करू लागले, पण कुणीही सक्सेस होईना। कारण त्यांना माहित होतं चुकून जर ऑपरेशन करताना बाळासाहेबांना काय झालं तरी हिंदूची अस्मिता आहे, हा समाज आपल्याला सोडणार नाही। बाळासाहेबांच्या हृदयावरती सक्सेस ऑपरेशन करणारा या महाराष्ट्रातला मराठी माणूस, त्या डॉक्टरचं नाव आहे नितू मांडके। त्याच्या जीवनातली कथा मी तुमच्या पुढे मांडतोय। बसा, खाली बसा। माणसं महाराज आपल्या इकडे बसा, तुम्ही इकडे बसा, या इकडे, इकडे बसा। बरं काही नाही का लक्षात येईल, बाळासाहेबांच्या हृदयावरती सक्सेस ऑपरेशन करणारा एकमेव मराठी डॉक्टर जर कोणता असेल तर तो नितू मांडके आहे। नितू मांडकेने बाळासाहेबांच्या हृदयावरती ऑपरेशन केल्यानंतर 12 वर्षाचं आयुष्य बाळासाहेबांना मिळालं। पण जरा ऐका, करतो ते सगळं मी माझ्या बुद्धीच्या जोरावरती करतोय, सगळं माझ्या मनगटाच्या जोरावरती करतो, आणि
यात कोणाचाही संबंध नाही, देवच नाही अशी भावना ठेवणाऱ्या नास्तिक नितू मडकेच्या जीवनातली कथा आहे का? त्यानं स्वतःच्या मुलाखतीमध्ये दिलेला अनुभव मी तुमच्या पुढे मांडतोय. या जगातला सगळ्यात नामवंत डॉक्टर म्हणून नितू मडकेची ख्याती झाली आणि दिल्लीला राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा सत्कार ठेवण्यात आला. उद्या दुपारी 4 वाजता सत्कार आहे. आज संध्याकाळी मुंबईवरून महाराज संध्याकाळी निघायचं, दिल्लीला मुक्काम करायचा संध्याकाळचा, उद्या सकाळचा महाराज उद्या दिवसभर तिथंच राहायचं, 4 वाजता सत्कार करून घ्यायचा आणि संध्याकाळी मुक्कामाला पुन्हा मुंबईला यायचं. असा विचार करून नितू मडके विमानतळावरती पोहोचण्याकरता निघाला. 3 वाजेपर्यंत विमानतळावरती पोहोचायचे हा विचार करून नितू मडके दवाखान्यातून बाहेर पडला. पण काळी गर्द ढग आकाशामध्ये जमा झाले. विजा कडकड कडकड चमकायला लागल्या. मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मेघांचा गडगडाट आहे आणि 2 तासामध्ये मुंबईमध्ये एवढा पाऊस पडला की अख्ख्या मुंबईमध्ये पाणी भरलं गेलं. कसा बसा नितू मडके त्या विमानतळावरती 6:30 वाजता पोहोचला आणि 6:30 वाजता जाऊन विमानाची चौकशी झाल्यानंतर असं लक्षात आलं की जे दिल्लीला जाणारं विमान होतं ते कधीच उड्डाण करून गेले आणि उद्याशिवाय जाण्याची सोय नाहीये. अरे बापरे, जावं कसं? दिल्ली ते मुंबई अंतर आहे 1580 किलोमीटर, 1600 किलोमीटरचं अंतर आहे. प्रायव्हेट वाहनानं पार पाडणं शक्य नाहीये. तरी सुद्धा त्या नितू मडकेने धाडसी निर्णय घेतला, एक प्रायव्हेट गाडी केली आहे. तेवढ्याच ताकदीनं पाऊस पडतोय. सरसर पडणाऱ्या पावसात सरी तेवढ्याच ताकदीनं पडताय. रस्त्यानं साचलेलं पाणी त्या गाडीच्या चाकाच्या वेगानं, त्या टायरच्या वेगानं सरकन पाणी निघून जात होतं. दुपारा 700-800 किलोमीटरचा अगदी प्रवास करून झाला. तेवढीच दिल्ली राहिली, तेवढीच मुंबई राहिली आहे. संध्याकाळच्या 2:30-3 वाजलेल्या. अथांग शांतता सगळीकडे पसरलेली. पाऊस थांबला होता पण पाण्याचा वाहण्याचा वेग अजून तेवढाच होता. एक खड्डा आहे आणि त्या खड्ड्यातून गाडी निघाली. ड्रायव्हर सांगतोय, साहेब पाण्याचा वेग जादा आहे, गाडी पुढे जाणार नाही, गाडी वाहण्याची दाट शक्यता आहे. तरी सुद्धा धाडसी निर्णय त्यानं घेतला. पाण्यामध्ये गाडी घातली आणि पाण्यामध्ये गाडी घातल्यानंतर त्या पाण्याच्या वेगानं गाडी वाहून जायला लागली. परिस्थिती अशी झाली, स्वतःचा जीव वाचवण्याकरता दोघांनाही उड्या टाकल्या. गाडी पाण्यामध्ये वाहून गेली, दोघांचाही जीव वाचला आणि एका उंच टेकडीवरती नितू मडके उभा राहिला. पहाटेचे 2:30 वाजले. रातकिड्यांचा किरकिर करणारा आवाज कानावरती पडतोय. लांब कुठेतरी एखादं कुत्र रडावं, त्या रडलेल्या कुत्र्याचा आवाज कानावरती पडतोय. घुबडाचा फुतकार आहे, बेडकांचा डराव येणारा आवाज, कुठून तरी एखादी टिटवी ओरडावी. सहज एखाद्या झाडावरती थांबलेला पाण्याचा थेंब जर खाली पडला तर ठपकन आवाज यावा इतकी भयान शांतता पसरली आहे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना नरड्याला कोरड पडले, तहान लागले, पाणी प्यावं या विचाराने नितू मडके महाराज थोडासा कासावीस झाला. इकडं तिकडं पाहिलं, हे जरा नीट ऐका, हे पुन्हा कोणी सांगणार नाहीये. इकडं तिकडं पाहिलं. पहाटेच्या 2:30 वाजता एक मिनमिनती ज्योत दिसते अर्ध्या-पाऊण किलोमीटर वरती. चिखल तुडवत तो नितू मडके त्या महाराज झोपडीच्या जवळ गेला आणि झोपडीच्या जवळ गेल्यानंतर त्या आतल्या झोपडीतला प्रसंग पाहिला. हे महत्वाचं आहे. झोपडीच्या आतला प्रसंग असा होता, बाहेर उभा राहून झोपडीतला प्रसंग पाहिला. एक अबला स्त्री 25-30 वर्षाची आपल्या लेकराला झोका देते. त्या भगवान परमात्म्याच्या ओव्या गाते, श्रीकृष्ण परमात्म्याच्या ओव्या गाते आहे आणि आपल्या लेकराला त्या झोक्यामध्ये टाकून झोका देते आणि मोठमोठ्यानं रडते आहे. हा प्रसंग त्या नितू मडकेनं बाहेर उभा राहून पाहिला. बाहेर कोणतरी उभा राहिले याची चाहूल लागली. दादा कोण आहे तिकडं? आता नीट ऐका, त्यानं अजून आपलं नाव सांगितलं नाही. ताई मी एक वाट सुरू आहे, मला तहान लागली आहे म्हणून मी आलो आहे. बाकीचं तिने विचारलं नाही. त्या तुराटाच्या कुडाला टेकून महाराज तो मेडीला टेकून बसला. त्या बिचारी ताडकन उठले, हंड्यातला तांब्या घेतला, तांब्या भरून त्या नितू मडकेच्या हातामध्ये दिला आणि नितू मडकेनं तांब्या हातात घेऊन घट पाणी प्यायला सुरुवात केली आहे. पाणी पिऊन शांत झाला आणि नास्तिक असणाऱ्या नितू मडकेच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला. त्यानं त्या बाईला प्रश्न केला, बाई मी तुम्हाला एक विचारतोय, मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मी आतला असा प्रसंग पाहिला, तुम्ही त्या लेकराला झोका देताय, त्या लेकराला झोक्यामध्ये टाकलाय, तुम्ही रडताय आणि काय त्या म्हणले त्या भगवंताच्या काय ओव्या गात होते, याचं कारण काय आहे? त्या बिचारीने उत्तर दिलं, दादा ज्या लेकराला मी झोका देते, ज्या लेकराला मी झोळीमध्ये घातलंय, भगवंताच्या ओव्या गाऊन रडते, याचं एकच कारण आहे, ज्या लेकराला मी झोका देते ते लेकरू माझं 4 दिवसात मरणार याची मला खात्री आहे, कारण माझ्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे.
हे मला माहित आहे. 4 दिवसात माझं लेकरू काल माझ्या मांडीवरून उचलून नेणार याची मला पुरेपूर खात्री आहे. म्हणून रडत होते रे, म्हणून त्या भगवंताच्या ओव्या गात होते. नास्तिक असताना नितू मांडकेनं प्रश्न केला, ताई तुम्हाला असं वाटतं का देवाच्या ओव्या गायल्यानंतर आणि देवाचं नाव घेतल्यानंतर तुमचा मुलगा बरा होईल असं तुम्हाला वाटतं का? तिने उत्तर दिलं, दादा याचा जन्म झाला आणि याचा बाप गेला. मी एक अबला, माझा नाही इलाज. माझ्या लेकराच्या ऑपरेशनला 10 लाखाचा खर्च आहे आणि मी एक अबला आहे. माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये. माझ्याकडे 10 लाख रुपये असते तर माझ्याही लेकराचं ऑपरेशन झालं असतं. आणि त्यातून एक बारकावा सांगते, तू ऐक म्हणे, त्यातून एक बारकावा सांगते, माझ्या लेकराचं ऑपरेशन या जगातला दुसरा डॉक्टर कोणीच करू शकत नाही. माझ्या लेकराचं ऑपरेशन करणारा एकच डॉक्टर आहे, तो मुंबईला आहे. त्या डॉक्टरचं नाव आहे नितू मांडके. अंगावर काटा आला महाराज त्या नितू मांडकेच्या. अरे मी चाललोय कुठं? दिल्लीला. मी आलोय कुठं? ही बाई माझं नाव कसं घेते? मी तर अजून हिला नाव सांगितलं नाही. काली धडधड धडधड करायला लागलं. रक्ताभिसरण क्रिया फास्ट झाली. कपाळावरती घाम उभा राहिला. अंग थरथर थरथर कापायला लागलं. ओठ थरथरले. आणि महाराज पुन्हा एकदा त्यानं धाडस केलं आणि धाडस करून पुन्हा एकदा त्यानं प्रश्न केला, बाई तुम्हाला असं वाटतं का देवाचं नाव घेतल्यानंतर तुमच्या मुलाचं ऑपरेशन होईल? थोडं तुम्हाला सांगेन, माझा शब्द जरी कडक असला तरी त्याच्यातला भाव मात्र प्रेमळ, हे कधी विसरायचं नाही. विठ्ठल विठाला 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 म्हणून या सर्व सामान्य जीवाला भगवंताच्या नामचिंतनाचं महत्व सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे माझ्या भगवंताचं नामस्मरण करा, तुम्ही बाकी काही करू नका. मी सांगतो ते ऐका. या सर्व सामान्य जीवाला जगद्गुरु तुकोबराय आव्हान करतायत, या रे हरिदासा जिंतू करी काला, या रे सर्वसामान्य जीवाला जगद्गुरु तुकोबराय आव्हान देतात, अरे या भगवंताच्या नामस्मरणाच्या जोरावरती या कलिकालावरती विजय मिळवता येईल याच्या बाबतीत काही दुमत नाही. हा काळ सुद्धा जगाला खातो, तो सुद्धा थरथर थरथर कापल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सांगतो ते ऐका, तुम्ही बाकी काही करू नका. माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. या सर्व सामान्य जीवाचं हित व्हावं या उदात्त हेतूने या भूलोकावरती अवतीर्ण झालेला हा एकमेव वर्ग म्हणजे संत. आणि या संत महात्म्यांचं फक्त एकच धोरण आहे की या सर्व सामान्य जीवाला जाग करणं. मग तुम्ही म्हणाल असाही प्रश्न निर्माण होईल, आम्हाला जाग करायची काय गरज आहे? आम्ही जागच आहे. आम्हाला सगळ्याला असं वाटतं की आम्ही जागच आहे, पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. जाग तर त्या माणसाला केलं जातं जे झोपले. आता ज्यानं झोपेचं सोंग घेतले त्याला काय जाग करावं? त्याला लाता जरी घातल्या तरी ती उठणारच नाही, कारण त्याला उठायचंच नाहीये. हे लक्षात ठेवा. आणि मला वाटतं आपण सगळे झोपेचं सोंग घेतलेली माणसं. आम्हाला वाईट काय चांगलं काय मयूरजी सगळं आम्हाला कळतं, पण आम्ही वळवून घेत नाहीये. हे सगळ्यात मोठा विषय आहे. आम्हाला जाग व्हायचंच नाहीये. आणि या हिताच्या ठिकाणी जाग करण्याकरता हे संत महात्मे या भूतलावरती अवतीर्ण झालेत. म्हणून मी तुमच्या पुढे सांगितलं, हे संत महात्मे तुम्हा जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करतायत. नाही महाराज वर्णन करतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. जाग होणं गरजेचं आहे. जाग व्हा. एकदा का तुमच्या बाबतीत काळ जर जागा झाला तर पुन्हा जागा होऊन चालणार नाही.
पुन्हा तो काळ तुम्हाला जागा व्हायला महाराज तेवढा अवसर देणार नाही, म्हणून काळ जागा होण्या अगोदर जागा व्हा. एकदा का काळ जागा झाला रे झाला की मग तेथे नचले काही संता सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. पुढे संचित जाईल गाही तुका म्हणे तैयमाज्ञा. म्हणून महाराज सांगतात अरे उठा आणि तत्परतेने उठून काय करा, उठून या पाटे विठ्ठल पाहावी. चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. उठोनी वेगसी चला जाऊ राहुलासी. जलती पातका चरसी काकड आरती देखलिया. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला हरी चौकडा सुरू झाला काकड आरती समयाचा. भल्या पहाटे उठावा असं तुकोबरायांचं मत आहे. आता पहाटे उठणारी आमच्याकडेही काही कमी मंडळी नाही आहेत बरं. ही जनावरवाली मंडळी ह्यांना झोपच नसते. नाही खरं पहाटे उठल्याशिवाय पर्याय नाही यांना. पण पहाटे उठून काय करावं याचंही भान असावं लागतं. बऱ्याच आम्ही घरी गेल्यानंतर बऱ्याच हॉलमध्ये आम्ही बसलो ना. हॉलमध्ये बसलो की महाराज एका भिंतीवरती असं उगवत्या सूर्याचं चित्र असतं, एका भिंतीवरती असं धावत्या घोड्याचं चित्र असतं. मी त्या मालकाला विचारलं, म्हणले ही चित्र का लावलीत तुम्ही? त्या मालकानं सांगितलं, म्हणले महाराज उगवत्या सूर्याचं चित्र धावत्या घोड्याचं चित्र जर घरामध्ये असेल तर महाराज जीवनामध्ये प्रगती होती, म्हणे माणूस यशस्वी होतो. मी त्याला लगेच उत्तर दिलं, यशस्वी व्हायचा असेल आणि प्रगती जीवनामध्ये करायची असेल तर नुसती उगवत्या सूर्याची चित्र धावत्या घोड्याची चित्र घरामध्ये लावून चालत नाही दादा. यशस्वी होण्याकरता यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याकरता नुसती चित्र लावून चालणार नाही. सूर्य उगवायच्या अगोदर उठावं लागतं, घोड्याच्या वेगानं कष्ट करावं लागतं, त्याच्याशिवाय जीवनात यशस्वी होत नसतं. आमच्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्हाला सगळं फुकट मिळावं आणि फुकट काहीच मिळत नाही. वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. सहजासहजी जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. फुकट काहीच मिळत नाही, मार सुद्धा फुकट मिळत नाही. त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतं, हे महत्वाचं आहे बरं. काहीतरी केल्याशिवाय मारही मिळत नाही. म्हणून मी सांगितलं जीवनात तुम्हाला फुकट काहीच मिळणार नाही. जागे व्हा, तत्परतेनं जागे व्हा आणि जागा होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करताय. आता जागा रे बाई जागा, आता जागा रे बाई जागा, आता जागा रे बाई जागा, आता जागा रे बाई जागा. जाग होण्याची वेळ झाली आहे. 11:30 जरी झाल्या तरी आम्हाला जाग होण्याचा विचार जर अंतकरणाला शिवून जात नसेल तर झोपून राहू नका. एकदा का तुम्ही झोपून राहिला आणि एकदा का तुमच्या बाबतीत काल जागा झाला की पुन्हा काही चालणार नाही. म्हणून जागे व्हा.
महाराज मी याच्याही पुढे सांगू का? बरेच कीर्तनकार कीर्तनामध्ये हे विषय सांगतच असतात, याच्या बाबतीत दुमत नाही, त्याला शिवून जातो फक्त पुढे निघतोय. हे बघा, जन्माला येणारी मरणार आहेत, मरणाला महाराज मेलेली पुन्हा एकदा जन्माला येणार आहेत हे ठरलेलं आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, यात बदल काय होणार नाहीये. मग मला एकच वाटतं, जन्माला आलाय तो मरणार हे सगळ्यालाच माहित आहे ना. वाईट वागून तरी तेवढंच जगायचंय आणि चांगलं वागून तरी तेवढंच जगायचंय. माझं वाक्य अजून एकदा नीट घ्या. तुम्ही वाईट वागला म्हणून तुमचं आयुष्य काय कमी होणार नाहीये आणि चांगलं वागला म्हणून तुमचं आयुष्य काय वाढणार नाही. आयुष्यामध्ये कसलाही फरक पडणार नाही. वाईट वागा नाही तर चांगला वागा, मग मला वाटतं आयुष्य वाढतही नाही कमीही होत नाही. मग मला वाटतं वाईट वागण्यापेक्षा चांगलं वागायला काय हरकत आहे. आता चांगलं वागणं याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. नीट ऐका, मी थोडासा वेगळा कीर्तनकार आहे, मी स्पष्ट बोलतो माणसा. चांगलं वागणं म्हणजे नेमकं काय आहे? पांढरी कपडे, लिननची कपडे घालून, रेडचिपचा बूट घालून, रेबनचा गॉगल, बुलेट घालून बुलेटवरती फिरायचं किंवा एखाद्या फॉर्च्युनर मध्ये उतरावं आणि पुढच्याच्या पाठीवरती हात फिरवून महाराज त्याला अगदी दिलासादायक तिथं बोलायचं आणि पुन्हा त्याचा गोड बोलून काटा काढायचा म्हणजे चांगलं बोलणं आहे का? चांगलं वागणं आहे का? नीट आहे का? चांगलं वागणं या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे? का भजन कीर्तन करणं, वारी करणं, तत्वानं, निष्ठेनं, परंपरेने या सगळी गोष्टी करणं म्हणजे चांगलं वागणं आहे का? हे तर चांगलंच वागणं आहे हे मला माहित आहे, पण या अजूनही काही चांगलं वागण्याच्या गोष्टी आहेत. परमार्थ म्हणजे काय? नुसतं भजन कीर्तन आणि वारी नाहीये. परमार्थाची व्याख्या कोण कसा करतो याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, पण माझ्या सहज बुद्धीने, अगदी माझ्या जेवढी माझी बुद्धी तेवढी तोलल तेवढंच मी बोलतोय. पण माझं नीट ऐका, परमार्थ या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे? मी साधी व्याख्या सांगू का तुमच्या पुढे? आपल्यामुळं दुसऱ्याला कधीच त्रास न होणं ह्याच्या याच्या इतका मोठा परमार्थ कुठलाच होऊ शकत नाही. आता आम्ही कसं वागतो, आम्ही बोलतो काय, आम्ही वागतो काय, याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. माझं तर स्वतःचं मत असं आहे. मला सकाळी, आता तो दादा आलाय का नाही मला माहित नाही बरं का, आपल्या मयूर दादा आपल्या गावातला एक ॲम्ब्युलन्स चालक आहे. त्याचा मला इकडे कीर्तनाला येताना फोन आला, म्हणले महाराज तुमच्या कीर्तनाचा परिणाम जर ऐकायचा असेल तर ऐका म्हणे. इथं सावतामाली मंदिरामध्ये जे कीर्तन झालं, जरच वर्षी होतं याच्या बाबतीत काही दुमत नाही. सावतामाली मंदिरामध्ये कीर्तन झाल्यानंतर आमच्या सदैव भराट्यांनी, या राजमुद्रा ग्राफिक्स वाल्यांनी ते कीर्तन माझं संपूर्ण महाराज व्हिडिओ बनवले होते त्याचे 30-30 सेकंदाचे. आणि त्यात एक वाक्य होतं, माणसानं हरणं आणि माणसानं जिंकणं हे त्याच्या मनस्थितीवरती, हे माझं एक वाक्य त्याच्यामध्ये होतं. ते वाक्य असं होतं, आपल्या मनानं माणूस जर नाही हरला, वाक्य नीट लक्षात ठेवा, आपल्या मनानं माणूस जर नाही हरला तर या जगामध्ये अशी कुठलीच ताकद नाही की ती तुम्हाला हरवू शकते. तुम्ही तुमच्या मनाशी बलवत्तर असाल, तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिक असाल तर अशी या जगात कुठलीच ताकद नाही की ती तुम्हाला महाराज हरवू शकते. आणि तुमच्या मनानं जर नाही तुम्ही हरला तर या जगात अशी कुठलीच ताकद नाही की ती तुम्हाला जिंकवू शकते. असं एक वाक्य होतं. ते वाक्य महाराज प्रत्येक जण स्टेटस ठेवले आणि त्यानं स्वतःचा फोटो ठेवला आणि तो ऑडिओ त्यानं ठेवला. त्याचा फोन मला 15 मिनिटं चालू होता. त्यानं सांगितलं, महाराज मी दररोज एक बॉडी वाहून नेणारा माणूस आहे ॲम्ब्युलन्स मधून, पण या माझ्या स्टेटसनं हजारो लोकांच्या मनावरती परिणाम झालाय. आणि एक पोरगा जो वाया गेलेला होता ना, तो वाया गेलेला पोरगा तुमच्या या वाक्यानं पुन्हा एकदा तत्परतेनं ताकदीनं उठलाय आणि तुमच्या शब्दानं पुन्हा एकदा कामाला लागलाय. हे तुमच्या वाक्याचं तुमच्या शब्दाचं महत्व आहे. मग माझ्यासारख्या सर्वसामान्य कीर्तनकाराच्या जर शब्दाचा कुणावरती जर मान पडत असेल, कुणाला जर महाराज माझ्या मुलं जर कुणाचं जीवन जर महाराज जगण्याचा जर विषय हलका होत असेल, तर याच्यापेक्षा माझ्यासारख्याचं कीर्तन अजून मग मी वैकुंठाला जाण्याची गरज नाही. हेच माझं वैकुंठ आहे. विठ्ठला आता परमार्थाची व्याख्या कोण कशी करतं याच्याशी मला काय देणं घेणं नाही. पण नीट ऐका, मी कुणाचं नाव घेतोय अशातला भाग नाही, पण मी बऱ्याचदा सांगत असतो, नुसतं भजन कीर्तन महाराज वारी म्हणजे परमार्थ नाही. परमार्थाचं हे साधन आहेत मला कळतंय, पण अनेक रीतीने परमार्थ करता येतो. एखादा ऍक्सिडेंट जर रस्त्यानं झालाय आणि माझ्यासारख्याच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि माळ असून सुद्धा जर त्या महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाविषयी एवढी जर दया माझ्या अंतकरणात येत नसेल तर माझ्या परमार्थाला किंमत शून्य आहे.
ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला महाराज परमार्थाचा काही संबंध नाही. ज्याला वारी कळत नाही, ज्याला तत्व कळत नाही, ज्याला भजन कळत नाही, ज्याला कीर्तन कळत नाही, अशा माणसानं जर रस्त्यावरती रक्ताच्या थाळ्यात पडलेल्या माणसाला गाडी टाकून जर दवाखान्यापर्यंत नेऊन त्याचा जीव वाचवत असेल तर मला वाटतं त्याच्या इतका मोठा परमार्थ कुठला नाही. हे प्रत्येकाच्या बुद्धीवरती अवलंबून आहे. याच्या पुढची परमार्थाची व्याख्या मी तुमच्या पुढे मांडेन. परमार्थ 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 महाराज प्रत्येकाला वेगळं वाटत असेल. माझ्या पुढे बसलेले व्यक्तिमत्व आहे. 64 वेळा रक्तदान केलं एक व्यक्ती होतं. 64 वेळा 64 लोकांचं महाराज कमीत कमी 64 लोकांना तरी महाराज रक्त पुरवलं असेल ना तुम्ही. मग याच्यापेक्षा वेगळा परमार्थ अजून कुठला असतो ते सांगा ना. माझं कीर्तन साधं असतं. मी लय असा मोठा वेद मानतो अशातला भाग नाहीये. मी तुम्हाला तेच सांगितलं, जे आपल्याला पचतं ना, जे आपल्याला पटतं ना ते लोकांपुढे मांडावं. माझ्या कीर्तनातून एक जरी माणूस सुधारला तरी माझं कीर्तन सफल झालं या मताचा सर्वसामान्य कीर्तनकार आहे मी. आणि कुणाच्या समाधानासाठी आणि कुणाला बरं वाटावं यासाठी मी कीर्तन कधी केली नाहीत आणि मी कधी करणार बी नाही, हे मी तुमच्या पुढे सांगेन. कुणाची हाजी हाजी करायची आपल्याला कधी सवय नाही. कीर्तनासाठी कुणापुढे मी झोकलो नाही कधी. माझं पटलं तर घ्या, नाही तर विषय सोडून द्या. पण माझं स्वतःचं मत असं आहे, कीर्तन तर करायचंय. कीर्तन ही माझी साधना आहे, कीर्तन ही माझी परंपरा आहे. पण मी सांगेन, कीर्तन ही अलीकडं कमवण्याची साधनं झाली. कीर्तन हे महाराज एवढं मोठं साधन कमवण्याचं झालं याचं मला भयंकर दुःख वाटतं. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी, ज्या ज्ञानोबरायांनी, ज्या माझ्या तुकोबरायांनी, नाथ महाराजांनी, महाराज नामदेवरायांनी फुकट परमार्थ केला. प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन भजन कीर्तना करता लोकांना महाराज प्रवृत्त करणाऱ्या संत महात्म्यांनी, ज्यांना जीवनभर आयुष्यामध्ये माऊलींना 22 वर्षाच्या काळामध्ये कधी कोणी सुख दिला नाही. विसोबा खेचरा सारख्यानं महाराज अगदी मागून आणलेल्या भिक्षेमध्ये सुद्धा माती मिसळावी. जगद्गुरु तुकोबरायांचा लिहिलेला गाता रामेश्वर भट्टानं बुडवावा. जगद्गुरु तुकोबरायांना मंबाजी बुवा गोसाव्यानं अंगावरची कपडे पाटेपर्यंत मारावं, एवढा त्रास ज्या संत महात्म्यांनी सहन केला. या संत महात्म्यांच्या अभंगावरती आज आम्ही बोलत असताना त्यांच्या उष्ट्यावरती आम्ही कीर्तन करतो, त्यांच्या अभंगावरती आम्ही कीर्तन करतो. आज आमच्या कीर्तनाची महाराज कीर्तन वारकरी संप्रदाय हा आमच्यासाठी महाराज जो आमचा विचार ठेवून गेले संत महात्मे, तो आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना महागात पडायला लागला. कारण आमच्यासारख्या कीर्तनकाराची कीर्तन घ्यायची म्हणलं तर 1 लाखाचा खर्च यायला लागला. थोडं बोलणं 100%च कडू लागण्यासारखं, पण याच्यात सत्यता. 1 लाख रुपये आमच्या कीर्तनाला आज खर्च यायला लागले. कुणालाही आज फक्त तुम्ही महाराज कीर्तनाला फोन करा आणि फोन केल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला नेमकं काय चाललंय ते. 50,000, 60,000, 70,000, 1 लाखापर्यंत कीर्तन चालू आहे. मी त्यांना सांगितलं, दादा आमच्यात कीर्तन करायचंय, कीर्तन झाल्यावर आमचा ऊस नाही खांदायचा, कीर्तनाचे तेवढे पैसे सांगा. 1 लाखाला जर कीर्तन जात असेल, मी म्हणतो जाऊ द्या 1 लाख ही तुम्हाला देऊ, काय हरकत नाही. ज्या तुकोबरायांच्या नावावरती, ज्या ज्ञानोबरायांच्या नावावरती आज आम्ही जीवन जगतोय, 50-50 लाखाच्या गाड्या घेऊन ज्या माऊलींच्या नावावरती फिरतोय ना आम्ही, कमीत कमी महाराज माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला तरी आळंदीला या ना. जगद्गुरु तुकोबरायांच्या बीजेला 1 दिवस तरी या की तुम्ही. ज्यांच्या जीवावरती तुम्ही जगताय ना, नाथषष्ठीला कमीत कमी पैठणला एकदा जा. अरे वर्षभर आम्ही ज्यांच्या नावावरती जगतो, आम्ही महाराज अशा बसलेल्या लोकांना मोठमोठ्या धडीची उपरणं बांधून महाराज ब्रह्मज्ञानाचे डोस आम्ही लोकांना पाचतोय. वारी करा, हे करा, ते करा, आषाढीचा सोहळा करा, आषाढीचा सोहळा करा म्हणणाऱ्यांनी तरी आषाढीच्या सोहळ्यात असावं बाळासाहेब. मी म्हणतो बाकीच्या जाऊ द्या, आमच्यासारखे जे सांगतात ना त्यांनी तरी असावं ना. इकडं आषाढीचा सोहळा चालू झाला म्हणजे गावोगाव आम्ही फिरून महाराज कीर्तन करतो. त्यांना विचारलं मी, अरे म्हणलं सोहळ्याला आला नाही तुम्ही, इकडे कीर्तन करत फिरताय. त्यांनी सांगितलं, महाराज सगळ्यांना महाराज सोहळा करून चालत नसतं, सगळ्यांना वारीला जाऊन चालत नसतं, मग इकडची वर्षश्राद्ध कुणी करायची. जे करतील ते करतील दादा, पण तुझ्या जीवनाचा काय उद्धार आहे का नाही. माझं मत असं आहे, हे बघा या आषाढी सोहळ्यामध्ये माऊलींबरोबर चालू द्या, नाहीतर तुकोबरायांबरोबर चालू द्या. या आषाढी सोहळ्यामध्ये चालणारा सदा भजी विकणार असू द्या, नाहीतर चहा विकणार असू द्या. माझं नीट ऐका, आषाढी सोहळ्यामध्ये चालणारा सदा भजी विकणार असू द्या, नाहीतर सदा चहा विकणार असू द्या, नाहीतर माझ्या दिंडीतला सदा झेंडेकरी, ज्याला हरिपाठ पाठ नाही असा झेंडेकरी असू द्या.
तो सुद्धा घरी बसलेले हजारो कीर्तनकारापेक्षा श्रेष्ठ हे मान्य करा, हे मान्य करावं लागेल. म्हणून माझं मत असं आहे, लोकांना महाराज परमार्थ तितका आता पचनी पडत नाही, लोकांना महाराज हे बोललेलं चालत नाही. आता माझ्यासारख्याच कीर्तन म्हणजे महाराज मी आता रस्ता सोडून काही जात नाही, चकोरी मी कधी सोडत नाही. आता अलीकडे परिस्थिती अशी आहे, कीर्तन म्हणलं की महाराज आमच्याकडे ठरलेल्या गोष्टी आहेत. आई माझी मायेचा सागर हे ठरलंय आमचं, कुणी उठायचं की तेच करायचं. आई माझी मायेचा सागर, जिंदगी एक किराय कागर है, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली, तुझ्यासाठी आले वनात, जे घ्यायचा बाप व्हावा आणि ह्या वर्षातलं पाण्याला जाते ना पाणी घेऊन येते. ह्याच्या पलीकडे तर कीर्तनामध्ये काही राहिलं नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रमाणानं, माझ्या नामदेवरायांच्या प्रमाणानं, माऊलींच्या प्रमाणानं कीर्तन करावी या मताचा मी आहे. मी म्हणतो महाराज कीर्तनामध्ये कमी जास्त सांगा, नाही तुम्हाला पुन्हा बोलवलं तरी चालेल, पण लोकाला पटण्यासाठी काही सांगून जाणं हे मला तरी उचित वाटत नाही. लोकाला बरं वाटावं याच्यासाठी कीर्तन नाहीये, कीर्तन देवाला बरं वाटावे याच्यासाठी हे का विसरलो आम्ही. विठ्ठल आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय या सर्वसामान्य जीवाला उपदेश करताना महाराज वर्णन करतात, तुम्ही बाकी काही करू नका, बाकी काही कुठलंही महाराज साधन करण्याची गरज नाही, भगवंताचं नामस्मरण करा. जर तुम्ही नाही केलं तर मग अवघड होणार आहे. महाराज म्हणतात जर नाही केलं तर नाही तरी केला जन्म वाया, वायाचा जन्म गेला, वायाचा जन्म गेला, त्या पद्धतीने नाही केलं तर तुमचा जन्म वाया जाईल या मताचा मी आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत की अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण जर नाही केलं तर तुमचा जन्म वाया गेला म्हणायला काय हरकत नाही. म्हणून तुकोबराय वर्णन करतात जर तुम्हाला खरोखरच जन्माचं जर साफल्य करायचं असेल, जन्माचं जर महाराज खरोखरच कल्याण करून घ्यायचं असेल, जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर मी सांगतो ते ऐका, अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण करा. बाकी तुम्ही काही करण्याची गरज नाही. त्या भगवंताच्या नामस्मरणाचं महत्व सांगत असताना महाराज सांगतायत पंचमहापातकाच्या कोडी नामे जळता न लगे घडी, पापायशी नाही कृष्ण नामे राहे, धन्य तोची पाहे कृष्णमुख. म्हणून भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं तुम्ही काही करू नका असं जगद्गुरु तुकोबरायांचं मत आहे. म्हणून तुकोबराय वर्णन करतायत, अरे तुम्ही काहीच करू नका, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. आता साधं गणित मी तुमच्या पुढे मांडतोय. नरक स्वर्ग हे आतापर्यंत आम्ही वाचत आलोय आहेच, याच्या बाबतीत काही दुमत नाही. पण बऱ्याच लोकांचं असं मत आहे की हे नाही, बरं चला ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार विज्ञानवादी युगामध्ये तुम्ही जीवन जगताय, चला नाही आपण थोड्या वेळ असाही विचार करू. तुमच्या म्हणण्यानुसार नाहीये ना हे काय हरकत नाही. मग तुमच्या नियोजनानुसार आणि तुमच्या बुद्धीनुसार मी तुमच्या पुढे मांडतो, जर वरती स्वर्ग आणि नरक नसेल तर मग स्वर्ग आणि नरक इथं तर असेलच.
स्वर्ग या शब्दाचा अर्थ नीट ऐका महाराज. आपल्यामुळं आपण जीवन जगत असताना किंवा आपलं जीवन आपण महाराज चांगलं मांडत असताना, आपला संसार करत असताना, आपलं जीवन जगत असताना आपल्यामुळं अनेक लोकांचे संसार आणि अनेक लोकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, याच्यापेक्षा वेगळा अजून स्वर्ग कोणता नसावा. एखादा अडचणीत आहे, अडचणीत पडलेल्या माणसाला महाराज त्याला अडचणीतून दूर करणं, याच्यापेक्षा स्वर्गसुख अजून कोणता असू शकत नाही. मग आता तुम्ही म्हणाल मग स्वर्गाचा विषय तुम्ही मांडलाच, मग नरकाचा विषय मांडा जाता. मग आता नरक 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 नेमका म्हणजे नरक काय आहे? मला एकच कळतं, एखाद्याचं लग्न जमलंय आणि लग्न जमून आता सुपारी फोडायची आहे, अशा वेळेला महाराज बरोबर एखादा आमच्याकडला उठतोच. मी काय म्हणतो, आपल्याच्यानं नाही चांगलं काही करणं होत तर वाईट तरी करू नये ना. एखाद्याचं लग्न जमतं, एकतर सध्याची परिस्थिती अशी महाराज, विदर्भ मराठवाडा नाही, तुम्ही खाली जरी कुठं आता हैदराबादच्या खाली गेला तरी मुली नाहीये, कुठंच नाहीये सध्या मुली. त्या विदर्भ मराठवाड्याने बी आपली पात्रता जाणली. आता पात्रता उंचीचा शब्द आहे, त्याला समानार्थी शब्द आहे लायकी. त्यांनी बी आपली लायकी बघितली, ते बी आपल्याकडे द्यायला तयार नाही. यातून एखाद्याचं लग्न जमावं. आता लग्न 2 दिवसावरती आलंय, आम्ही पत्ता काढीत महाराज त्या पाहुण्याच्या दारात जाऊ आणि त्याला म्हणे राम 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 राम, काय काम काय? त्यानं सांगितलं पाहुणं हिथं तुमचं लग्न हो, लग्न जमलंय. मग तुम्हाला एक आम्ही सांगायला आलो. काय सांगता? मुलगी विहिरीत ढकलून द्या पण त्याला देऊ नका. याच्या इतका वाईट नरक तर कुठलाच असू शकत नाही. आम्ही तेच सांगितलं तुम्हाला. स्वर्ग नरक तर सगळं इथंच आहे हो. असेल महाराज, बऱ्याच लोकांना मी म्हणतो महाराज वरच्या स्वर्गाचा आणि नरकाचा महाराज विश्वास नाहीये. चला ठीक आहे, तुमच्यासारखं बोलतो मी. नाही ना, तुम्हाला वाटत नाहीये तर नाहीये, काय हरकत नाही. पण इथल्या तरी स्वर्ग नरकाचा विचार करा ना. मला एकच कळतं दादा, आयुष्यामध्ये चांगलं करायला शिकावं. आपल्याच्या महाराज मी म्हणतो, आता हे कसं सांगू का, आमचं कसं झालं, आम्ही किती जरी आता एखादा चांगला जर काम करत असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण आपलं काम करून आपलं नाव कमवत असेल, तर ते समाजाला बरं वाटत नसतं. मग आता ज्यांना बरं वाटत नाही त्यांचं एकच काम असतं, ह्याला नावं ठेवायची. बरं लोक आम्हाला तरी काय बरं म्हणतात का? आम्हाला तरी बरं म्हणतात. अरे जगद्गुरु तुकोबरायांची भावकी तुकोबरायांना कधी चांगलं म्हणली नाही ना, आम्हाला कोण चांगलं म्हणायला लागलंय? नीट आहे का मी काय म्हणतो ते? आकाशाची उंची गाठलेल्या जगद्गुरु तुकोबराया बाबतीत भाऊकी बोलत होती. तुका वेडा विचार करी बडबड फार, कुठितो टाळ अवघा वाचेचा गोंधळ. तुकोबराया बाबतीत भाऊकी आमचा तुका वेडा आहे काय, त्याच्या नादाला लागता. अविचारी आहे, बडबड करणार आहे, वाचाळवीर आहे. याच्या पुढचा शब्द तो टाळ कुट्या म्हणे, टाळ कुट्या. जगद्गुरु तुकोबराया बाबतीत भाऊकीचे शब्द होते, हा टाळ कुट्या आहे. मग आता आमची भावकीला बरी बोलल का? इचरा एखाद्याला जाऊन बघ द्यावर, हा तुमचं महाराज, हा काय त्याचं खरं येईन. इथून सुरुवात असते हो. बरं लोकांनी चांगलं म्हणावं हा हिशोब तुम्ही डोक्यातच ठेवू नका, यासाठी बोलतोय मी हे सगळं. ज्या जगद्गुरु तुकोबरायांना टाळ कुट्यावरून हिनवलं गेलं, त्या तुकोबरायांनी त्या लोकांच्या मग काय दगड घेऊन लागावं का? नाही. मला एकच कळतं, तुम्ही लगेच उत्तर कुणाला देत बसू नका. प्रश्न फक्त जमा करायला शिका. लोकांचे प्रश्न जमा करा आणि वेळेनुसार उत्तर द्या, हे लक्षात ठेवा. वेळ येऊ द्या प्रत्येक उत्तराला. लगेच उत्तर द्यायचं नाही, लगेच कमेंट करायची नाही कुणाला. आमचं कसं सांगू का, आम्हाला कोणी काहीतरी म्हणूनच जाऊ बघावंच फक्त. आम्हाला कोणी काहीतरी म्हणूनच बघावं. एका मिनिटात तर स्टेटसला स्टोरी पडली, हम येतो आपण लोटा, हे ठरलेलं आहे आमचं. लगेच महाराज आमच्या भावनांचा उद्रेक होतो. पण माझं वाक्य सगळ्याच विनोदावरती घेऊ नका, जरा गांभीर्याने ह्या सगळ्या गोष्टी ऐका. हे जगाचे घेतलेले अनुभव आहे. तुम्ही जरी जगतामध्ये फिरत असला तरी महाराज एका कीर्तनकारा इतके अनुभव तुम्ही गोळा करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. बरीच लोक म्हणतात महाराज आम्ही 12 गावचं पाणी पिलोय. तुझं 12 गावचं कुठं वाजवीत बसतो येडे, आम्ही दररोज 12 गावचं पितो. एवढा अनुभव या समाजाचा असतो. त्यामुळं धोत्रवल्या माणसाला येडं समजण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, हे मला सांगायचं. चला जाऊ द्या. मी सांगत होतो, प्रश्न गोळा करायला शिका. लोकांना लगेच उत्तर देऊ नका, कमेंट करू नका, लगेच प्रतिक्रिया तुम्ही देऊ नका कुणाला. माझं स्वतःचं मत असं आहे,
प्रत्येक गोष्टीची एक वेळ येते, त्या वेळेनुसार महाराज अगदी उत्तर द्यायला शिका. ज्या जगद्गुरु तुकोबरायांना भावकी टाळ कुट्या म्हणत होती, तीच भावकी तुकोबराय वैकुंठाला जाताना बोलत होती, धन्य म्हणवी नाही हा लोकी लोकान भाग्य आम्ही तुका देखीला. याला म्हणायचं वेळेनं उत्तर देणं, वेळेनं उत्तर द्या. लगेच कोणाला काहीतरी म्हणायची काही गरज नाहीये. म्हणून मी सांगितलं, एखादा काम महाराज का एखाद्या क्षेत्रामध्ये करत असेल तर थोडंसं वाईट बोलणं, त्याला विरोध होणं साहजिक आहे. एखादा विचार जर तुम्ही जगाच्या पुढे मांडला तर त्याचा सुरुवातीला विरोध होतो. नीट ऐका, त्या प्रस्तावाचा सुरुवातीला विरोध होतो. विरोध झाल्यानंतर त्याच्यावरती विचार होतो आणि विचार करून त्याचा स्वीकार होतो. हे ठरलेलं आहे. होताच त्या गोष्टी, पण तोपर्यंत टिकणारा असावा, तोपर्यंत माणूस टिकला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, वेळेनुसार उत्तर द्यायला शिका. लगेचच कमेंट करावी, लगे प्रतिक्रिया करावी असं अजिबातच नसतं. म्हणून मी बऱ्याचदा सांगतो, लोक वाईट म्हणतील, लोक चांगलं म्हणतील, कुणावरती लक्ष देऊ नका. वाईट म्हणणारा समाज आपलाच आहे, चांगला म्हणणारा समाज आपलाच आहे, लोकांचं कोणीच नाहीये. राजे छत्रपतींना त्रास द्यायला काय कोणी महाराज जर्मनी फ्रान्स वरून आलं नव्हतं. जेवढा मुघलांचा त्रास राजे छत्रपतींना झाला नाही, तेवढा त्रास आम्हाला झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंना जेवढा त्रास महाराज ब्राह्मणांचा झाला नाही, तेवढा त्रास आमच्या लोकांनी साथ न दिल्यामुळे झाला. हे लक्षात ठेवा. सगळ्याच गोष्टी मला कीर्तनात मांडता येत नाही, तो ही माझी शोकांतिका आहे. नाहीतर महात्मा फुलेंचा शेतकऱ्याचा आसोडन गुलामगिरी तोंडपाठ केलेला माणूस आहे मी. अण्णाभाऊ साठेंच्या 16ची 16 कादंबऱ्या महाराज वाचून काढलेला माणूस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी बारकाईने वाचले. मी छावा वाचून झालाय. माझे सगळे महाराज पानिपत वाचून झालाय. सगळं वाचन मी पूर्ण करून बसलो आणि मग बोलतो. पण सगळ्याच गोष्टी कीर्तनात बोलता येत नाही. रक्त सळ 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 करतं, पण ना इलाजानं गप्प बसावं लागतं. आपण काही बोलायला गेलं तर जातीवाद दिसतो, म्हणून मी गप्प बसतो. आणि माझा वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय, जातीवाद तिथं बोलून चालत नाही. जातीवादाला इथं थारा नाही. 18 पगड जाती एकत्र करून एकाच ताटामध्ये जेवायला लावणारा या महाराष्ट्राच्या मातीतला नाही, या जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा श्रीमंत संप्रदाय म्हणजे माझा वारकरी संप्रदाय, याचा मला अभिमान आहे. म्हणून जातीवाद मी कधी मांडत नाही, हे लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. कोण वाईट म्हणतं, कोण चांगलं म्हणतं. कुणी वाईट म्हणलं म्हणून तुमचा रस्ता सोडू नका, आणि कुणी तुम्हाला चांगलं म्हणलं म्हणून तुम्ही फुगूनी जाऊ नका. तुमचा रस्ता फक्त तुम्ही धरून चाला. मी बऱ्याचदा सांगतो, कोण वाईट म्हणेल, कोण चांगलं म्हणेल याचा विचार करू नका. एक सुंदर वाक्य वाचलं मी, बुरा नहीं हूं मैं, बुरा नहीं हूं मैं, मेरी भी कुछ कहानी है. ये जो बदला बदला सा लगता हूं ना, ये अपनों की ही मेहरबानी है. गैर तो गैर थे, गैरों से गिला क्या. गैर तो गैर थे, गैरों से गिला क्या. लेकिन अपने तो अपनों से मिला क्या. कोणी गुणाचं नसतं. हे वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्रांच्या मधून एक पाऊल तुमचा पुढे पडेल, त्या दिवशी मागे राहिलेली तुमच्या विरोधात असतील. कुणालाच तुमची प्रगती बरी वाटत नसते, आणि मागे बोलणारे ही मागच असतात, म्हणून मागे बोलतात. पुढे येऊन बोलण्याची त्यांची ताकद नाही, कारण ते तुमच्या पाठीमागे आहे. माग बोलणाऱ्याच्या जास्त नादाला लागायचं नाही. तुम्ही त्यांच्या पुढे आहात आणि ते तुमच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे ती तशीच मागे राहू द्या, तसाच जाळ होऊ द्या त्यांचा विचार तुम्ही करू नका. म्हणून मी सांगितलं, या तरुण वर्गाला तर माझं मत असं आहे, हे बघा, क्षेत्र कोणतंही असू द्या तुमचं, फक्त टिकायला शिका, फुटायचं नाही. तरुण वर्गाला तर माझं कायमचं बोलणं आहे, हे बघा, एक राम अभंग नावाचा माणूस जर महाराज कीर्तन करू शकतो, आणि महाराष्ट्रभर महाराज या झगडेवाडी या निमगावाचं गाव जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत फिरवू शकतो, तर 100% तुम्ही सगळं करू शकता. फक्त प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपण असलेल्या क्षेत्रामध्ये आपण प्रामाणिक असलं पाहिजे, इमानदार असलं पाहिजे, या मताचा मी आहे. नाहीतर रामभाऊ अभंग कीर्तनकार, अरे ज्याच्याकडे बघितल्यानंतर माणसाशी पाठ फिरून उभं राहायला कुठे ह्याच्या नादाला लागतं. असला माणूस जर एखादा कीर्तनकार या महाराष्ट्राच्या मातीत जर उभा राहत असेल, तर आयुष्यात कुठलीच गोष्ट महाराज अशक्य नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, कुठल्याही क्षेत्रात राहा, फुटू नका, टिकून राहा. जो टिकला तो महाराज देव झाला, आणि जो फुटला तो पायरी झाला, हे विसरायचं नाही. म्हणून जर देव म्हणून राहायचं का पायरी म्हणून राहायचं, आपले आपण ठरवा. माझा वेळ संपलाय, माझा नाईलाज आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण
शुद्ध पुण्य ते एक. अभंगाचं चिंतन संपवतोय. कीर्तन करणारा मी कीर्तनकार नाहीये. 10 मिनिटांमध्ये मी कीर्तन संपवतो. या विषयासाठी एक 10 मिनिटाचा वेळ देतोय. मोजून 10 मिनिटं देतोय. अधिक वेळ माझ्याकडे नाही. आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे. मी सुरुवातीला सांगितलं एखाद्या घराचा आधारवड गेला की घराची काय अवस्था होते हे वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. मी सुरुवातीला तुम्हाला वाक्य वापरून गेलो, ज्या दिवशी आमच्या घरातली आई गेली त्या दिवशी आमच्या घरातलं प्रेम गेलं, आणि ज्या दिवशी आमच्या घरातला बाप गेला त्या दिवशी आमच्या घरातलं संरक्षण गेलं. जोपर्यंत आमचा बाप आमच्या दारात बसलेला आहे तोपर्यंत घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची ताकद कुणाची होत नाही. बापाचं अस्तित्व आहे. जोपर्यंत आमच्या बापाची चप्पल आमच्या दारात सुटली तोपर्यंत आमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघत नाही कुणी. हे बापाचं अस्तित्व आहे. मी बऱ्याचदा सांगत असतो, जरा 10 मिनिटं कान देऊन ऐका. आईचं वर्णन करणारे कीर्तनकार, साहित्यकार, कवी तुम्हाला भरपूर मिळतील. बापाचं अस्तित्व मी तुमच्या पुढे मांडतोय. कष्ट करणाऱ्या बापाचा चेहरा जरा कधीतरी निरखून बघत चला. बापाला हसता येत नाही, बापाला ज्यादा बोलता येत नाही, बापाला रडता येत नाही. ही सगळ्यात मोठी अवस्था आहे. होईल डोक्यावरती घेतलेलं ओझं महाराज माणसाला दिसतं, पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा, घेतलेलं ओझं माणसाला दिसतं पण स्वीकारलेली जबाबदारी कधी दिसत नाही. शोकांतिका आहे. म्हणून मी बऱ्याचदा सांगत असतो, यातले कितीतरी बाप अजून असे असतील की 700 रुपयानं 600 रुपयानं अजूनही कामाला जात आहेत. 500 रुपयानं आमचा बाप दररोज कामाला जातो. आणि लक्षात ठेवा माझं वाक्य, 500 रुपयानं कामाला जाणाऱ्या बापाचं महाराज जीवन मी तुमच्या पुढे म्हणतोय. सकाळी कामावरती निघाला तर आमच्या बापाला भाकरी बांधायला कधी डबा मिळाला नाही. चिरगुटात आमचा बाप भाकरी अजून बांधतोय. 7 वाजता तर गावाच्या चौकात येऊन उभा राहतो मुकदमा शेजारी. याच्या पुढे ऐका अजून तुम्ही, खांद्यावरती फाटलेला बनियन, गुडघ्यावरती फाटलेला पायजामा, वाढलेली दाढी, 50 रुपये दाढीला गावात जातात म्हणून आमचा बाप घरी दाढी करतो. तुटलेली चप्पल कायम सुतळीने बांधलेली नाही तर खिळ ठोकलेली असते, पण नवी चप्पल आमच्या बापाच्या हातात कधी नसते, पायात नसते. लक्षात ठेवा, फटक्या भरात दावेली बांधलेली टापर आमच्या बापाला कधी कामाला जाताना गाडी कधी चांगली नाही. तो बाप आमचा जर कामावरती माघारी आला ना तर कामावरून माघारी येणाऱ्या बापाला भला मोठा वैरणीचा भारा घेऊन आला, मोकळा नाही आला. घराच्या समोर त्या पायरीवरती, घराच्या समोर पायरीवरती महाराज मोबाईल मध्ये तोंड घालून बसलेलं लेकरू साधं आमच्या बापाला वैरणीचा भारा खाली घेऊ लागत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. भाऊया पुढे या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बापाचं अस्तित्व मी तुमच्या पुढे मांडलंय. ज्यादा वेळ घेणार नाही आणि सुरुवातीला सांगून जाईन, कुणाला इमोशनल करणं हा माझा हेतू नाहीये बरं का. पुन्हा मला कुणीतरी बोलवावं, मला चांगलं म्हणावं हा माझा हेतू नाहीये. मी स्पष्ट वक्ताय. ज्या बापाचं जीवन मी तुमच्या पुढे मांडले त्याच्याच मुलाचं जीवन मी एका मिनिटात तुमच्या पुढे मांडतो. जो बाप आमचा 500 कामाला जातोय त्याच्या मुलाचं जीवन मी एका मिनिटात मांडतो. कमीत कमी 1 लाखाची गाडी आहे त्याला बसायला. कमीत कमी 1 लाखाची गाडी आहे, 20,000चा मोबाईल आहे, रेडचिपचा बूट घालून, रेबनचा गॉगल घालून, लिननची कपडे घालून आमच्या बापाच्या पुढे गाडीचा धुळा काढत फिरणाऱ्या पोराकडून बापाची काहीतरी अपेक्षा असेल किंवा हे आम्ही का विसरतो सांगा ना. अरे ज्यानं कष्ट केलंय, काबाड कष्ट केलं आयुष्यभर, फक्त आपल्याकरता केलं हे काम मी विसरतो. महाराज मी एकच बापाचा एकच प्रसंग सांगू का तुमच्या पुढे. एवढाच प्रसंग तुमच्या पुढे म्हणतो, मी सेवा समर्पित करतो आहे. ज्या दिवशी घरामध्ये मुलगी जन्माला आली, जेवढा आनंद आमच्या बापाला झाला तेवढा आनंद कोणालाच नाही झाला. कारण आतापर्यंतचा इतिहास आहे, आईला मुलगा आवडतो आणि बापाला मुलगी आवडते. जेवढं प्रेम आमचा बाप मुलीवरती करत तेवढं मुलावर कधीच करत नाही, हे लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना मुलगी आहे त्यांच्या मनात आला असेल. आपल्या लेकरांची स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीमागे आमचा बाप लागला आणि आपल्या लेकरांची स्वप्न पूर्ण करत असताना आपल्या स्वतःच्या स्वप्नांचा गाला दाबला. अशा अपेक्षा बाजूला सारल्या आणि अशा अपेक्षा बाजूला सारून स्वतःच्या स्वप्नांचा चुराडा करून आमचा बाप महाराज
आपल्या लेकरांची स्वप्न पूर्ण करायला लागला। पण लक्षात ठेवा, आमच्या बापानं आईनं अख्खं तारुण्य आपल्या संसाराला आणि आपल्या लेकरांना अर्पण केलं, हे विसरायचं नाही कधीच। लेकरं लहानाची मोठी करत असताना मुलं मोठी झाली, लक्षात आलं नाही मुलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, मुलगी लहानाची मोठी झाली। ज्या दिवशी मुलीला पाहुणे आले आणि पाहुणे येऊन संध्याकाळी पाहुण्यांच्या पसंतीचा फोन ज्या दिवशी आमच्या बापाला आला, त्या दिवशी सोप्यात बसला आमचा बाप, ताडकन उठला आणि घराच्या मागे गेला। ओक्साबोक्षी आमचा बाप रडला, पण रडलेला बाप अजून तरी नाही दिसला ही शोकांतिका। जरा बारकावा सांगतो, ज्या दिवशी मुलीचं लग्न आहे त्या दिवशी सकाळपासून आईच्या डोळ्यात पाणी आहे। बापही रडतो, पण कधी गेला लग्नाला तर बापाकडे लक्ष असू द्या। मुलीच्या कोपऱ्यामध्ये उभा राहिला बाप असतो, मुलीच्या डोक्यावरती अक्षदा टाकत असताना घाम पुसत्याच्या निमित्तानं डोळे पुसणारा बाप बी कधीतरी बारकाईने बघाय दिसेल तुम्हाला रडताना। म्हणून मी तुमच्या पुढे सांगतोय दादा, मुलगी आता सासरी निघाली आहे, नीट ऐका हा विषय। समोर आई उभा आहे, भिंतीकडे तोंड करून मी रडत नाही असा दाखवणारा बाप उभा आहे, आणि शेजारी आमचा भाऊ उभा आहे। मुलीनं गाडीचा दरवाजा उघडला, शेवटची भेट घ्यावी या उदात्त हेतून मुलगी पळत आली। आईच्या गळ्यामध्ये पडली, मोठ्यानं हंबरडा फोडला आणि आईच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडायला लागली। पण नीट ऐका शब्द, आईच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडणारी मुलगी आईची चौकशी करत नाही। आईच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडणाऱ्या मुलीनं पहिला प्रश्न केला, आई बाबांकडे लक्ष दे। फरकाबाड कष्ट केलंय त्यांनी। कष्ट करणारा माणूस रागावतो, चिडतो, चिडचिड करतो। रात्रीच्या 12 जरी वाजल्या तरी मी आतापर्यंत माझ्या बापासाठी जेवायची थांबली आहे। इथून पुढं लहान लेकराला जशा गोळ्या टायमिंगला दिल्या जातात तशा माझ्या बापाला मी आतापर्यंत गोळ्या दिलेत। आई सांग माझ्या बापाला इथून पुढं तुमची काळजी स्वतः घ्या म्हणावं। या चिमणीचा चिवचिवाट या घरातला संपला, तुमची चिमणी या घरट्यातून उडून गेली म्हणावं। या सगळ्या गोष्टी मांडत असताना आपला मोर्चा भावाकडे वळवला। ज्या भावा बहिणीचं भांडण साध्या टीव्हीच्या रिमोटसाठी एका मिनिटाला होतं ना, ती एकमेकाच्या गळ्यात पडून रडतायत। नीट ऐका काय सांगतो ते। आणि ती बहीण सांगते, दादा नाही तुला नोकरी लागली तरी चालेल रे, नाही तुला पैसा कमवता आला तरी चालेल, पण माझ्या बापाची मान फक्त शर्मेनं खाली झोकू देऊ नको, एवढीच विनंती करते तुला। माझा बोलण्याचं कदाचित हे वय नाही, मी लहान तोंडी मोठा घास घेऊन एका मिनिटासाठी बोलू का? हे माझं बोलणं कुणाला उद्देशून नाहीये, कुणाला माझं बोलणं उद्देशून नाही, कुणाचं मन दुखवावं ही माझी भावना नाही। पण ज्या माणस महाराज एक मिनिटासाठी जो विषय मी तुमच्या पुढे म्हणतोय, कुणाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नाही। कदाचित माझं वय नाही, कदाचित माझा अधिकार नाही, पण माझं वाक्य नीट लक्षात ठेवा। शेवटचा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, मुलीचा शेवटचा पेपर आहे। 5:30 ला येणारी मुलगी आज 6:30 वाजल्या तरी घरी येत नाही। बापाचं खाली धडधड करायला लागलं, भाऊ जिकडे महाराज सगळीकडे पळायला लागला, फोन स्विच ऑफ लागायला लागला। 7 वाजल्या तरी मुलीचा पत्ता नाही, काय करावं? 8 वाजल्या तरी मुलगी अजून घरी आली नाही। 9 वाजल्या, रात्र बापानं रडून काढली, काजाची धडधड वाढली, रक्तभिसरण क्रिया फास्ट झाली, काजाचा ठोका वाढला, अंग थरथर कापायला लागलं, ओठ थरथर कापायला लागले त्या बापाची। दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला गेल्या, फिर्याद दिली गेली, माझी मुलगी बेपत्ता आहे। 15 दिवस महाराज कुणाचा फोन नाही, मुलगी दिसायला तयार नाही। ज्या मुलीवरती जीवापाड प्रेम केलं ती मुलगी दिसायला तयार नाही, कुणाचा फोन यायला तयार नाही। काय करावं? ज्या पाहुण्यांचा कधीच फोन येत नव्हता ते पाहुणे फोन करून विचारत होते, तुमचीच गेली का? हे समाजाचा दुर्गुण आहे आपल्या। थोडं माफी मागून बोलतोय, लहान तोंडी मोठा घास आहे हा, पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा। 15 दिवस बापानं वाट पाहिली, अरे 15 दिवस सैरभैर झालेल्या बापानं 15 दिवसानंतर एक फोन आला, आणि फोन आल्यानंतर फोनवरून पुण्य आवाज आला, बाबा मी बोलते आहे। हजारो प्रश्न बापाच्या अंतःकरणात, पण पहिला प्रश्न विचारला, बाळ तू बरी आहे ना? कुठे आहेस तू? 15 दिवस झाले मी वाट बघतोय, भावकी लचका तोडते माझी, पाहुणे रावळे सगळे अंगावरती बसले, उत्तर द्यायला माझ्याकडे जागा नाही। कुठे आहेस तू? काय झालंय नेमकं? त्या मुलीनं बापाच्या प्रश्न ऐकून घेतले नाही। त्या मुलीने एक उत्तर दिलं, बाबा ज्या मुलावरती मी प्रेम करते त्याच्यावर मी पळून आले आणि आम्ही लग्नही केलं। ऐकल्याबरोबर धस झालं महाराज बापाच्या काळजात। हातातला मोबाईल गळून पडला, स्वतःला सावरलं, पुन्हा एकदा मोबाईल हातात घेतला आणि शांत स्वरात गंभीर आवाजात बापानं प्रश्न केला, ताई त्यानं तुझ्यावरती प्रेम केलं म्हणून त्याच्यावरती तू पळून गेली, मग मीही 20 वर्ष तुझ्यावरती प्रेमच केलं होतं की त्या प्रेमाची माझ्या काय किंमत आहे? माझ्या प्रेमाची किंमत काय?
मुलीनं ऐकून घेतलं नाही. 15 दिवसानं मुलगी महाराज गावात आली. गावात आल्यानंतर घरी नाही आली, डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली. आणि पोलीस स्टेशनला जबाब देण्यात आले, मला आणि माझ्या पतीला माझ्या आई वडिलांकडून धोका आहे. काय धोका आहे रे? लाज वाटली पाहिजे, आपण नेमकं काय करतोय ते. मी कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करावं इतका मोठा नाही, कोणाच्या पर्सनल लाईफ वरती बोलावं इतका मी मोठा नाही. पण मला एकच कळतं, अरे ज्या बापानं तुम्हाला आतापर्यंत, ज्या बापानं आतापर्यंत सदा मिठाला सुद्धा भावकीच्या दारात उभा राहू दिलं नाही, या भावकीच्या उरावर उभा राहून महाराज तुमचा प्रपंच केला. कुठल्या गोष्टीची कमतरता कधी तुमच्या बापानं तुम्हाला पडू दिली नाही. आणि ऐन वेळेला तुमच्या बापाला जर तुम्ही महाराज मान खाली घालायला लावत असाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, या मताचा मी आहे. भाऊ माझं बोलणं जरा थोडं कडक असतं पण सत्य असतं. आबा खूप काही बघितलंय, खूप काही घडलंय. आणि हे बोलण्याचं एकच कारण आहे, एवढं सगळं या समाजापुढे उघड स्पष्ट बोलतो याचं एकमेव कारण मी तुमच्या पुढे मांडेल. ही सगळी माझी घरातली मंडळी आहे, दररोज ज्या गावच्या बाबली त्याच गावच्या बोरी आहेत. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा, 39 वर्ष माझं वय चालू आहे, पण लक्षात ठेवा 39 वर्षात अभिमानानं सांगतो, बापाकडे वर बघून बोलायची ताकद अजून झाली नाही. हे संस्कार आहेत आणि म्हणून बोलतो हे सगळं एवढ्या ताट भावनेनं. आपण वागावं मग बोलावं. आई बापाची सेवा करायला शिका दादा, बाकी सगळं सोडून द्यावं. आयुष्य वेगळं आहे. आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा म्हणणारे कीर्तनकार तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भरपूर भेटतील. पण माझ्या बुद्धीनं जे सुचलं ते एका मिनिटात मी तुमच्या पुढे मांडतो. आई वडिलाची सेवा करा म्हणजे काय 24 तास बसून राहायचं का गुरुजी? सांगा ना. माझं मत असं आहे, सकाळच्या वेळेला तुम्ही कामावरती निघाला, बाहेर पडलाय घरातून, आई तुमची कोपऱ्यात बसले, बाप तुमचा उन्हाला बसलाय, जा आई जवळ दर्शन घ्या म्हणत नाही मी तुम्हाला. आई जवळ जा, उभं राहा, तिला 2च शब्द विचारा, आई तब्येत बरी आहे का ग? गोळ्या आहेत का? आहेत ना गोळ्या? तिच्या जवळ फोन ठेवलाय, काय अडचण आली तर मला फोन कर. आणि जाता जाता एक विचार, आई खायला काय आणू का ग तुला? एवढे 2 शब्द आईला बोला, तेवढे 2 शब्द बापाला बोला. आणि कामावरती माघारी येत असताना म्हणा कामावरती जा, आणि कामावर माघारी येत असताना आपण जसं आपल्या लेकराला 2 वडापाव बांधून आणतो ना, त्यातच 2 वडापाव वाढवून आणून जे आपल्या लेकराला खायला घालतो तेच आपल्या आई बापाला खायला घाला. याच्यापेक्षा वेगळी सेवा असू शकत नाही, या मताचा मी आहे. मग असं जर जीवन असेल तर मग भजन कीर्तन वारी तत्व निष्ठा परंपरा हे काही करण्याची आवश्यकता नाही. केलेलं वाईट नाही. ज्या घरातली म्हातारी माणसं बाहेर बाजेवरती बसले, त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान असेल ना जगण्याचं, तर मी म्हणतो ते घर नाही, ते मंदिर आहे. पण म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर जर चिंता असेल आणि जर समाधान नसेल ना, तर मी म्हणतो ते घर नाही, ते मशानभूमी आहे. अशा जुन्या लोकांना सांभाळावं. हे बघा, कीर्तन 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 म्हणजे काय हो? गेले 2 तास मी तुमच्या पुढे बोलतोय, 1.5 तास मी तुम्हाला काय सांगितलं हे सगळं विसरून गेलं तरी माझी काय अडचण नाही. पण शेवटच्या 10 मिनिटात जे मी तुमच्या पुढे मांडलंय ना, हे विसरू नका. हे बघा, घरात भांडण तंटा, भांड्याला भांड लागणं, द्वेष मत्सर प्रत्येकाच्या होत असतात हो. कधी बापाचं मुलाचं होतं, कधी दीर भाऊजाईचं होतं, कधी जावाजावाचं होतं, कधी भावाभावाचं होतं, होत असतं. हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. पण याचा अर्थ असा नाही की नाती तोडायची असतात, नातीही जपायची असतात. बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते, हे लक्षात ठेवा. आपलीच माणसं आहे आणि आपलीच आपल्याला येतात. एक परिस्थिती गुरुजी आज अशी आहे, 10 वर्ष झालं भाऊ बोलत नाहीत अजून एकमेकाला, अशी भयंकर परिस्थिती आहे. अरे एकाच आईच्या पोटातून एकमेकाच्या पाठीवरती पाय देऊन एकाच रक्ताचे असून जर 10 वर्ष जर तुम्ही एकमेकाला बोलत नसाल तर शून्य आहे जग. तुमच्याबरोबर फेसबुकला किती मित्र आहेत, तुमच्या व्हॉट्सअपला किती मोठी यादी आहे, हे शून्य लक्षात ठेवा. तुमची भावकी तुमच्याबरोबर किती आहे, तुमचे मित्र तुमच्याबरोबर किती आहेत याचा विचार करू नका. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तिराईत माणूस, ज्या दिवशी आपल्या अंगावरती येतो ना, त्यावेळेस आडवा पडणारा आपला भाऊच असतो, हे विसरायचं नाही. मग तो वाईट असू द्या तर चांगला असू द्या, हे नाती जपाव. मग आता भजन कीर्तन तर आम्ही करतोच आहे की, काय अडचण आहे. पण हे खूप महत्वाचं आहे. कुटुंबाशी आपल्या प्रामाणिक राहा, आपल्या कुटुंबाशी इमानदार राहा, आपल्या कुटुंबाशी तत्पर राहा. हाच खरा परमार्थ. वेगळा परमार्थ अजून काय तुम्हाला सांगू. म्हणून माझा वेळ संपलाय, मला क्षमा करा. वेळेच्या पुढे कीर्तन करणारा मी कीर्तन करणे असू द्या. झालेली सेवा आणि जास्त वेळ कीर्तन करावं, चौकात ट्रॅक्टर लावून आलोय.
नाही खरं. औषध मारायचं सकाळी म्हणलं कीर्तनाच्या अगोदर मारावं तर दैवारच हटणार त्याच्यावरच. आता जाऊन मारायचं हे सगळ्यांना. मी तुम्हाला तेच सांगितलं, कुणाचे हाजी हाजी मी करत बसत नाही. तेव्हा पटलं तर कीर्तन घेतील, नाही तर कीर्तना वाचून काय आपलं बंद नाही. कीर्तन ही माझी सेवा आहे. कीर्तन हा काय माझा धंदा नाही. आपलं सकाळी उगवल्यापासून मावलंच तर मी कष्ट करणारा माणूस आहे. सरळ मार्गी काय असेल ते असू द्या. क्षमा असावी, चुकून एखादा बोलण्याच्या ओघामध्ये शब्द माझ्याकडून जाऊ शकतो याची मला खात्री आहे. जरी एखादा शब्द गेला असेल तरी झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सेवेला स्वल्पविरा विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय